खटमल हे सांगू नका उद्या हे सगळं साफ करायचे तुम्हाला आणि वॉन्टेड. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवारच्या दिवशी असता आम्हाला सगळ्यांना घरामध्ये सुट्टी. तर आजचा ब्लॉग होणार आहे खूप स्पेशल, कारण की रुटीन असणार आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. तर चला ब्लॉगमध्ये आज स्पेशल काय बघूया, करता येईल ते करूया. तर चला. ए बाबा, काय करतोस रे तू? आणि बघू शकता रविवारची छान पद्धतीने आमच्या मॅडम भिडलेल्या आहेत कंबर कसून. तर आज होणार आहे आमच्या घरामधली पूर्ण एक ना एक डाग क्लीन, बरोबर ना? घरामधले सर्व. अरे अगोदरच पहिल्या ना दर आठवडा जायचं असते. तर अशा पद्धतीने आज सगळ्या भांड्यांना आमच्या घरामधल्या शस्त्रांना पाणी मिळणार आहे. सगळे धुवून घेणार आहे ना आज. अरे पाणी चालू आहे ना तर नाही ना. तर इकडे आमचा किचनचा हुलिया अशा प्रकारे झालेला आहे. सर्व चेंज केलेलं आहे. सगळं राडा बाहेर काढून ठेवलेला आहे मॅडमने. आणि ते काय आज सुपारी बसणार नाहीत आणि आम्हाला पण काय बसू देणार नाही, कारण की बघू शकता सगळं तामजाम सब. तर चला करूया, की ते आपल्याला करता येईल तेवढं ते कामं करूया आणि बाकीचे ते करतील. एवढं काळ झालं फ्रीज मध्ये. अरे साफ करत असतं का नसतं तर फ्रीज? तुम्ही काय साफ करता रोज? तू काय करता? अरे काम कोणाचं आहे फ्रीज साफ करायचं? माझं आहे का तुझं आहे? हेल्प करता ना? हा? त्या दिवशी काय साफ केलं तुम्ही? अरे मी मागचं बघत होतो पाणी. तू बोलली पाणी लिकेज होते म्हणून मागं बघत होतो. समोर फ्रीज बंद करून कर ना, करंट लागल्यावर. नाही लागत. अरे नाही लागत बोलू नको, कधी करंट लागू शकते. बंद कर 2 मिनिटं मग कर. नाही लागत. अरे बंद कर ना फ्रीज. तर आज असणार आहे जेवणाला सुट्टी, कारण की इकडे काम उरकल्यानंतरच आलं बेटा. पोटोबा होणार आहे. तोपर्यंत काम होने का इंतजार करो, बरोबर ना? हेल्प करो. हेल्प करो किसको हेल्प करो? मुझे. केले ना, आता झाला ना. तिकडचं काम करून आलो मी. ओ काय केलं तुम्ही? तिकडच्या जे घरामध्ये जाळ्या होत्या ना, ते सर्व जाळ्या मी काढून आलो. कळालं? आता मस्तपैकी झाडू मारून देतो. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. तर आज काय सुट्टी नाही आम्हाला, कारण की आमच्या घरात आज धनाधन काम चालू आहे. आज हॉलिडेच्या दिवशी आमच्या घरात धनाधन काम चालू आहे. बघा या, हे बाई काय बसू पण देत नाही सोफ्यावरती, ना खाली पण बसू देत नाही. खाली बसलं तर पुसते, वरती बसलं तर साफ करते. असे असतात घरातली कामं. इकडे येऊ नका, तिथेच थांबा स्वच्छ आहे तिथे. इकडे एवढं घाण झालं. अरे बापरे, बघ लक्ष नाही दिलं तर एवढं घाण होते आहे ना. खटमल हे सांगू नका उद्या हे सगळं साफ करायचे तुम्हाला आणि वॉन्टेड नसतं त्या गोष्टी सगळं फेकून द्यायच्यात. म्हणलं आणि तू काय करशील?
हा मी घरी असणार आहे. वा रे वा. अनवॉन्टेड वस्तू म्हणजे असतात हिचे कपडे. हिचे असे एवढे कपडे असतात ना, एवढे फेकून दिलेत ना. मार्केटला गेलो की 500 में 3, 1000 में 4 अशा गोष्टी घेऊन येते. आणि इकडं हे ना, हे जेवढं कपाट आहे ना आम्ही बनवलेलं, हे स्पेशलीच्या कपड्यासाठी बनवलेलं. आम्हाला फक्त हे 2च रॅक लागतात. याच्यात आम्ही ॲडजस्ट करतो. हे पूर्ण हिलाच लागतं, कारण की यांचे कपडे जास्त असतात. आमचं काय, आमचे एक जीन्स 1 हप्ता, 1 शर्ट 2 दिन, हिला पर डे 1 टॉप लागतो, 1 ड्रेस चेंजच होतो. मग इथेच कपडे सर्व जमा होतात, आमचे नाही. आताला आपल्याला लागलेली आपल्याला एकदम जाम भूक, कारण की वाजले दुपारचे 3. आतापर्यंत सफाई घरातली झालेली नाही आहे. तर ही सफाई संपेल, त्याच्यानंतर करूया आपण जेवण. मला नाही वाटत, थोडं पुसून घेतलं की बसतो जेवायला, कारण की मला लागली एकदम भूक जोराची. कारण की मी सकाळी नाश्ता करून गेलो नव्हतो. आज होती आमची मीटिंग, त्यासाठी मी नाश्ताच करून गेलो नाही. लोकांना रविवारी सुट्टी असते, रविवारी आमची मीटिंग असतात. म्हणजे पक्षाच्या मीटिंग असतात. साहेब आमचे बोलवतात, त्या दिवशी जावं लागतं आम्हाला. बाकी अदर डे तुम्ही काही करा, तुम्हाला कोणीच कॉल नाही करणार. पण महत्त्वाच्या दिवशी जाणं गरजेचं आहे, आणि जावंच लागतं. साहेब आमचे सांगेल कधीतरी कुठले काम करतो मी, काय करतो काय नाही. चमका लागला. अशा प्रकारे एकदम स्वच्छ झालं आमचं फ्रीज, आणि एकदम चमका लागला, बघू शकता तुम्ही. असं प्रत्येक दर रविवारी सफाई करावं लागते, कळालं का? हप्त्यातून 1 वेळा पूर्ण घराची साफसफाई केली पाहिजे स्त्रीने. तिरीने. तर मित्रांनो, आता वाजलेत आपले 4:16, आणि आता आपल्या घरातलं हे सर्व काम संपलेलं आहे. आणि इकडे आमच्या मॅडम पण बसल्यात मस्तपैकी जेवण्यासाठी. आणि आपल्याला वाढून दिलेलं आहे स्पेशल परत चिकन आणि राईस. तर हा पूर्ण दिवस घरच्या कामामध्येच गेलेला आहे ना. काय बोलू शकता, आज तुम्हाला तर ऑक्सर काय म्हणतात, ऑक्सर अवॉर्ड ऑक्सर दिलं पाहिजे ना. हां, कारण की आज पूर्ण घरातली कामं सफाईची सगळं संपलेली आहेत. आणि बघा, गेल्या संडेला पण वाशीला गेलतो. वाशीला तर काय जात राहतो. तर जेवण करूया आणि थोडा आता रेस्ट करूया. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? चहा. काय बोलशील मराठीत? मला चहा पाहिजे. मला चहा पाहिजे. बरोबर बोल. मला चहा पाहिजे. मला चाय पाहिजे. चाय. काय बोलतोस? एकदम चकाचक. जाऊन चेक करा ना. हा, ते तर मगाशीच चेक केलं मी. छान वाटत होतं एकदम चकाचक. काय काय घेतलं? चहा. तुम्हाला बिस्किट हवंय का? हा, थोडं घे ना क्रॅक जॅक बिस्किट. आरो क्रॅक जॅक बिस्किट दे पप्पाला. तुझा रे, ब्रश कर, चल ब्रश कर, तोंड धुणे. तर मित्रांनो, आता पिऊया मस्तपैकी गरमागरम चहा. छोड़ोगा नहीं किसको. तर मस्तपैकी चहा पिऊया. चहा पिल्यानंतर बघूया मॅडम काय प्लॅन करतात. प्लान कुछ नहीं है, खाना खाने का और सो जाने का. अरे एवढं पाठ कर. नको नको नको, एवढं नको पाठ करू. अरे एवढं छोटं लिहिल्यावर काय म्हणेल ते, तिला मोठं. अरे इन्फॉर्मेटिव्ह आहे ना, पण ते एक्झाममध्ये का मोठं डेली वेअरचं का इन्फॉर्मेशन ठेवायचं.
ठीक आहे, नो इश्यू. मला ते पाठ करून दाखव झाल्यावर. अशी खिचडी का केली ना? त्याला पहिले ते खूप मोठं आन्सर होतं त्याला. अरे नाही ते दुसरं होतं. ते रॉंग लिहिलं. व्यवस्थित हँडरायटिंग काढ ना, थोडीशी अशी ओळखायला येण्यासारखी. तर मित्रांनो, आज आपल्या घरामध्ये स्पेशल काय बनणार आहे ते विचारूया मॅडमला, कारण की उशीर होत आलाय आणि आता लागली आपल्याला भूक. तर चला मॅडमला बघूया किचनमध्ये कशाची तयारी करतात आणि आज काय बनणार आहे. तर चला. काय बघा लागली? याची मी मागे रेसिपी बघत आहे पास्ताची. आज काय जेवायला स्पेशल? पास्ता पेने पेने, मम्मा मिया पास्ता. मशरूम पेने. तर मग आज जेवायला सुट्टी. येस. तो आज बनेगा पास्ता, हाँ. वो भी 2 मिनट में. पास्ता को टाइम लगता है. पास्ताला वेळ लागतो. मॅगी 2 मिनिटात. मॅगी बनवू 2 मिनिटात. तरी 2 मिनिटं नाही लागत, उशीर लागतो. ओके. तर मी हे बघत आहे. हा मशरूम पास्ता आहे. मला एक सांगा, तुम्हाला ह्याच्यामध्ये टोमॅटो ओनियन असं कट करून बनवू, याच्या ना याच्या पार्टी असं लिहिलं की ह्याला जस्ट बॉईल करायचं आहे आणि मसाला टाकायचा आणि तुम्हाला तसंच द्यायचं. तसं चालेल का थोडंसं ॲडिशनल बनवून? थोडं ॲडिशनल. ओके ठीक आहे. मग हा वेगळा बनेल आणि हे दोघांसाठी हे जे रेड आहे ना, हे चिझी टोमॅटो ट्विस्ट, हा 2 एकत्रित बनवेल. ठीक. ओके चालेल. रडा लागली का तू? जादू जादू बिचारी. आणि अशा प्रकारे एकदम कांदा टाकलेला आहे मॅडमने, एकदम टनाटन. आणि पास्ता पण उकळून घेतलाय छानपैकी. हा पोरांचा. अच्छा, बच्चे लोग का. और हमारा तुम्हारा मशरूम का है ना, तुम्हारा ये वाला अच्छा. सफेद वाला बनेगा. पण मी काय म्हणतो, पोट भरेल का? भरते. तर बघू शकता मित्रांनो, आज जेवणामध्ये हेच आहे, दुसरं काही नाही. किचनमध्ये पण लय गरम होत्या. मग कसं कामं करतात लेडीज लोक? AC लावायला पाहिजे, नाही तर फॅन लावायला पाहिजे. मला बिल जास्त येते ना मग. अरे बापरे, तेल. तर मित्रांनो बघा, गरिबी बनवायचा कंटाळ येते आहे ना. आज म्हटलं चटणी चपाती चालू आहे मित्रांनो, आणि इकडे आमच्यासाठी झालेला एकदम छान असा पास्ता. आणि मॅडमनी सुरू केली चटणी आणि चपाती. मला खूप आवडते. तिला आवडते. पास्ता तू खा. उपमा दिसतोय मित्रांनो. पास्ता उपमा दिसायला लागला. नाही रे, पास्ता दिसते. थोडं ग्रेव्ही पाहिजे होती यार, सुक्क झाला एकदम. हा, ये बघा, थोड़ा ऐसा कैसा पास्ता सूखा हो गया यार. उपमा दिख रहा है मेरे को. सही में खरंच बोल रहा, उपमा दिसा लागला. अरे यार. लाइक एंड सब्सक्राइब कीजिए. पास्ता नहीं है वो. तर मित्रांनो, पास्ता करूया खतम आणि या ब्लॉगला इथे संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.